आज आपण इयत्ता 10वी मराठी मधील 9वी ची कविता आहे औक्षण, ती आपण आज बघणार आहोत भाग 3 मधली. तर या कवितेची जी कवयित्री आहे ती आहे इंदिरा संत. तर यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. इंदिरा संत या मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री होत्या. त्यांनी आपल्या कवितांमधून निसर्ग, प्रेम, स्त्रीमन, एकटेपणा आणि जीवनातील भावना अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केल्या. त्यांची जी तुम्ही जर कविता पाहिली तर ती कविता अत्यंत साधी, सरळ आणि भावपूर्ण अशी आपल्याला कविता दिसते. त्यांची जी भाषा आहे ती अत्यंत सोपी आहे. ती कोणालाही सहज समजू शकते. अशा पद्धतीची भाषा आपल्याला दिसून येते. त्यांची मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे कविता संग्रह आहेत. श्यामली, कदली, चैतू हे कथा संग्रह प्रसिद्ध झाले. आणि त्यांना गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज असलेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारं हे औक्षण आहे. औक्षण म्हणजे काय? तर सीमेवर जेव्हा एखादा जवान लढायला जातो त्यावेळेला त्याचं ओवाळणी केली जाते, त्याला ओवाळलं जातं. तर ते ओवाळणी करताना त्या देशवासियांच्या मनामध्ये काय भावना निर्माण झालेल्या आहेत त्या या कवयित्रीने इथे मांडलेल्या आहेत. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले. तर आपण इथे बघूया, कवितेला सुरुवात करूया. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. नाही मुठीमध्ये द्रव्य, मूठ म्हणजे काय? ज्या वेळेला आपण हाताची पाचही बोट जेव्हा एकत्र आणतो तेव्हा जे तयार होतं त्याला आपण मूठ म्हणतो. तर त्या मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे इथे द्रव्याचा अर्थ आहे धन, संपत्ती, पैसा. नाही शिरेमध्ये रक्त, शिर म्हणजे काय? शिर म्हणजे रक्तवाहिनी किंवा ज्याला आपण वेन्स म्हणतो इंग्रजीमध्ये. तर ते त्यामध्ये रक्त. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे शक्ती. आता याचा अर्थ काय आहे? तर ज्या वेळेला सैनिक जेव्हा लढायला सीमेवर जातात तेव्हा देशवासियांना काय वाटत असेल, तर त्यांच्या वतीने कवयित्री काय म्हणते, तर आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही, म्हणजेच आमच्याकडे धन, संपत्ती, पैसा काही नाहीये, म्हणजे जो आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही तो देशासाठी अर्पण कराल, म्हणजे तेही आमच्याकडे नाहीये. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. आमच्या शिरांमधून जे रक्तवाहिन्यांमधून जे रक्त वाहतं, जे आम्ही देशासाठी सांडू, आम्हाला कळतच नाहीये की आमच्याकडे शक्तीच नाहीये जे आम्ही तुम्हाला देऊ. कशासाठी? तर देशासाठी, देशासाठी लढण्यासाठी. म्हणजे आमच्याकडे ना पैसा आहे, ना आमच्यामधलं जे शिरेमधलं, आमच्या धमन्यांमधलं, आमच्या शिरांमध्ये जे रक्त आहे ते पण आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आम्हाला कळत नाहीये की आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. जीव ओवाळून टाकणं म्हणजे काय? तर एखाद्यासाठी आपला जीव अर्पण करणं म्हणजे जीव देणं. तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव ओवाळून टाकू, म्हणजे त्यासाठी पण आम्ही तयार आहोत की तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव देऊ. पण आमचा जीव किती लहान आहे, म्हणजे आम्ही खूप लहान आहोत. लहान म्हणजे इथे वयाने किंवा उंचीने नाही, तर आम्ही अनुभवाने लहान आहोत किंवा तुमच्यासारखं आम्ही काही नाही करू शकत आहे. आम्ही तुमच्या पुढे लहान आहोत. म्हणजेच तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव देण्यास तयार आहोत, पण आम्ही खूप लहान आहोत, वयाने नाही तर अनुभवाने. तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. तुमचे शौर्य एवढं आहे, त्यापुढे आमची ती काय शान. म्हणजेच तुमच्या शौर्य गाते पुढे, तुमच्या पराक्रमाच्या गाते पुढे, पराक्रमाच्या गाथा म्हणजे गोष्ट, शौर्य म्हणजे पराक्रम, पराक्रमाची ती म्हणजे गोष्ट जी आहे, आम्ही
त्याच्या पुढे काहीच नाही होत. म्हणजे तुमच्या पुढे आम्ही काय आहोत? शून्य आहोत. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाड त्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. आता घोंगावा म्हणजे घोंगावणे म्हणजे पसरणे. बंबारा म्हणजे काय? तर जो जेव्हा हे होतं फायरिंग होते, तेव्हा बंदुकी चालवल्या जातात, तोफा चालवल्या जातात, तेव्हा जो मोठ्या मोठ्याने आवाज होतो तो. पुढे कल्लोळ धुराचे, धुराचे कल्लोळ म्हणजे धुराचे लोट, म्हणजे धूर जेव्हा पसरतो आकाशामध्ये तेव्हा काय होतं? काही दिसेनासं होतं. धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. धडाडत्या म्हणजे तोफांमधून जो धडधड धडधड आवाज येतोय, त्या अशा आवाजात, अशा भीतीदायक वातावरणात तुझं पाऊल, तू पाऊल कसं टाकलेलं आहे? जिद्दीचं. जिद्दीचं पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा लढण्यासाठी जाता, तेव्हा तुमच्या आजूबाजूला काय असतं? तर बंदुकींचा, विस्फोटकांचा प्रचंड आवाज येत असतो. सर्वत्र काय असतं? धुरांचा कल्लोळ म्हणजे धुरांचा लोट पसरलेला असतो. तोफांचा मारा सुरू असतो आणि त्यातूनही तुम्ही जिद्दीने आपले पाऊल पुढे टाकता आणि तेही कसं? न डगमगता, न घाबरता. एवढं सगळं वातावरण, म्हणजे अशा वातावरणात आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे. म्हणजे आपलं काय होईल? आपला जीव तर जाणार नाही ना, असे प्रश्न पडणं ही साहजिक गोष्ट आहे. पण त्याही वातावरणामध्ये तुम्ही जिद्दीने पाऊल टाकता आणि पुढे जाता. तुझी विजयाची दौड, दौड म्हणजे धाव, डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आसव म्हणजे काय? तर डोळ्यातलं पाणी. आणि ज्योत ज्योत पाजळणे म्हणजे काय? तर पेटवणे, ज्योत पेटवणे. तुझी विजयाची दौड, डोळे भरून पाहावी, म्हणजे आम्हाला तुमच्या सर्व जवानांचा काय आहे? खूप अभिमान आहे. त्यामुळे तुम्हा सर्व जवानांना जिंकताना डोळे भरून आम्हाला पाहायचंय. आणि ते डोळे जे भरून आलेले आहेत, त्या अभिमानाने भरून आलेले आहेत. आणि भरून आलेल्या त्या डोळ्यातील जी आसवं आहेत, त्या आसवं म्हणजे जे पाणी आहे, त्या पाण्याने आम्हाला ज्योत पेटवायची आहे. म्हणजेच जवानांच्या विजयाने सर्व देशवासियांचे ऊर भरून आलेलं आहे. म्हणजे भरून आलंय सर्वांना. कौतुक वाटतंय. आनंदाने डोळ्यात अश्रू दाटून आले आणि त्या अश्रूंचे दिवे जवानांच्या कौतुकासाठी पेटवलेले आहेत. म्हणजे आम्ही तुमचं कौतुक करतोय. म्हणजे आमच्या डोळ्यामधले जे अश्रू आहेत, ते अश्रू तुमच्या कौतुकासाठी आहेत. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, राखण म्हणजे काय? पाठीमागे उभं राहणं. म्हणजे एक तू पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीशी, हे जे म्हटलं जातं, म्हणजे प्रत्यक्ष न लढता एक पाठिंबा जो दिला जातो, तो पाठिंबा आमच्याकडून तुमच्यासाठी आहे. म्हणजेच काय? तर आम्ही काही करू शकत नाहीये, म्हणजे तुमच्यासाठी आम्ही काही तिकडे येऊन लढू शकत नाहीये. परंतु आम्ही आमच्या अश्रूंनी जे दिवे पेटवले आहेत, ते काय करतील? तुमचं रक्षण करतील. म्हणजे आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आहे. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. दीनदुबळे म्हणजे काय? दीन म्हणजे गरीब, दुबळे म्हणजे लाचार, जो काही नाही करू शकत आहे. आम्ही अत्यंत गरीब आहोत. गरीब म्हणजे आम्ही तुम्हाला आर्थिक काही मदत करू शकत नाहीये. तुम्हाला आम्ही तिकडे येऊन लढू पण शकत नाही, की आम्ही शक्तीहीन आहोत. आम्ही दुबळे आहोत. आणि तुम्ही फक्त लढा. आमचा जो पाठिंबा, आमचा अश्रुरूपी पाठिंबा आहे, तुमचं रक्षण करेल. आणि हीच आमची तुमच्यासाठी काय आहे? तुला एकच औक्षण, म्हणजे हेच आमचं तुमच्यासाठी ओवाळणी आहे. म्हणजे आम्ही जरी तुम्हाला द्रव्यरूपी मदत करू शकत नाहीये किंवा आम्ही येऊन तुमच्याबरोबर लढू शकत नाहीये. पण आमचा जो आशीर्वाद रूपी जे जे आम्ही दिवे पेटवलेले आहे, ते तुमचं राखण करेल. राखण म्हणजे रक्षण करतील. म्हणजे तिथे लढताना आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. तुम्ही फक्त लढा.
तुम्ही कुठलाही विचार करू नका. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे आणि हीच आमची तुमच्यासाठी काय आहे ओवाळणी. तर अशा पद्धतीने देशवासियांकडून या सैनिकासाठी जी देशवासियांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे, त्यांना काय वाटतंय सैनिकाबद्दल, त्या विविध भावना ज्या दाटून आलेल्या आहेत, त्या सर्व भावना या कवितेमधून कवयित्रीने मांडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज औक्षणी कविता बघितलेली आहे. तरी तुम्हाला कविता कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.